नमस्कार, मी डॉक्टर अमित महाजन आणि या व्हिडिओमध्ये मी आपणास ऑपरेशन झाल्यानंतर कुठले ड्रॉप कसे टाकावेत या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. आपल्या सर्वांकडे विगामॉक्स नावाचा एक ड्रॉप आहे. हा एक अँटीबायोटिकचा जंतुनाशक ड्रॉप आहे. हा ड्रॉप एक थेंब दिवसातून 4 वेळा, एक थेंब दिवसातून 4 वेळा या पद्धतीने 3 आठवड्यांपर्यंत आपल्याला हा ड्रॉप टाकायचा आहे. हाच ड्रॉप तुम्हाला 3 आठवड्यापर्यंत पुरेल. पण समजा एखाद्याचा ड्रॉप 3 आठवड्याच्या आत संपला तर पुन्हा हा ड्रॉप परत विकत घेऊन यायचा. 3 आठवड्यानंतर हा ड्रॉप जेव्हा संपेल तेव्हा बंद करून टाका, मग त्याच्यानंतर टाकण्याची गरज नाही. जो दुसरा ड्रॉप आहे प्रेडफोर्ट नावाचा, हा ड्रॉप ऑपरेशन झाल्या दिवसापासून 1 आठवड्यापर्यंत दर 2-2 तासांनी एक थेंब म्हणजे दिवसातून 6 वेळा टाकायचा आहे. पहिल्या आठवड्यात हा ड्रॉप 6 वेळा टाकायचा. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हाच ड्रॉप 4 वेळा टाका. तिसऱ्या आठवड्यात हाच ड्रॉप 2 वेळा टाका. चौथ्या आठवड्यात हाच ड्रॉप एकदा टाका. थोडक्यात काय तर आपण दर आठवड्याला हा ड्रॉप कमी करतोय. पहिल्या आठवड्यात 6 वेळा टाका, दुसऱ्या आठवड्यात 4 वेळा टाका, तिसऱ्या आठवड्यात 2 वेळा टाका, चौथ्या आठवड्यात एकदा टाका आणि बंद करून द्या. याच्या जोडीला एक अँप्लिनॅक नावाचा ड्रॉप दिलेला आहे. हा ड्रॉप ऑपरेशन झाल्याच्या 15 दिवसानंतर तुम्हाला सुरू करायचा आहे. हा ड्रॉप एक थेंब दिवसातून 3 वेळा टाकायचा आहे. पण 15 दिवसापासून पुढे 2 महिन्यापर्यंत हा ड्रॉप तुमचा चालू राहणार आहे. हे जे मी आता सांगितलं हे सगळं तुमच्या प्रत्येकाच्या फाईलमध्ये मी एक वेळापत्रक करून आखून दिलेलं आहे. जर मी सांगितलं ते लक्षात राहिलं फार छान, नाही राहिलं लक्षात तर तुमच्या प्रत्येकाच्या फाईलमध्ये मी एक वेळापत्रक आखून दिलेलं आहे. या वेळापत्रकानुसार तुम्हाला औषध टाकणं लक्षात ठेवायचंय. तसंच याच्या जोडीला मागच्या पडद्याला ताकद मिळावं म्हणून काही टॉनिकच्या गोळ्या पण आम्ही तुम्हाला देणार आहे. ही गोळी रोज दुपारी जेवणानंतर एकदा घ्यायची आहेत. या गोळ्या तुम्हाला 1.25 महिना घ्यायच्या आहेत. रोज दुपारी जेवणानंतर एक. सांगितलेली औषधं ज्या व्यवस्थित वेळापत्रकाप्रमाणे दिलेली आहेत त्याप्रमाणे टाका. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही एक्स्ट्रा काळजी घेण्याची गरज नाही. धन्यवाद.